नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एका प्रसंगातून मिळालेला एक सुंदर असा विचार. काय आहे तो प्रसंग ऐकूया. कॉलेजमध्ये ना एका प्राध्यापकानं एक दिवशी वर्गात आल्यानंतर अचानक जाहीर केलं की मी तुमची सरप्राईज टेस्ट घेणार आहे. आता असं म्हणून प्राध्यापकानं प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका दिली. ती हातात पडताच जवळपास सगळे विद्यार्थी आश्चर्यचकित झाले आणि काही तर बावचळून गेले, कारण प्रश्नपत्रिका पूर्ण कोरीच होती. कसलेच प्रश्न नव्हते त्यावर. फक्त त्या पेपरच्या मध्यभागी एक छोटा काळा ठिपका होता. आता प्राध्यापक म्हणाले, आश्चर्य वाटून घेऊ नका, तुम्हाला पेपरवर जे काही दिसतंय ना त्यावर 10 ओळी लिहायच्या आहेत तुम्हाला. मुलांनी मग जमेल तसे उत्तरं लिहिले. सगळ्यांचं लिहून झाल्यानंतर प्राध्यापकानं पेपर गोळा केले. एकेकाची उत्तरपत्रिका मोठ्यानं वाचायला सुरुवात केली. कुणी लिहिलं होतं की तो ठिपका म्हणजे मी आहे, माझं जीवन आहे, तर कुणी भौगोलिकरित्या लिहिलं होतं की पेपरच्या मध्यभागी एक काळा ठिपका आहे, त्याचा व्यास अमुक तमुक मिलीमीटर असावा वगैरे वगैरे. आता हे सगळं झाल्यानंतर ते प्राध्यापक मुलांना म्हणाले, दुर्दैवानं तुम्ही सगळेजण नापास झालेले आहात. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. मग सर सांगायला लागले, अरे तुम्ही सगळ्यांनी एकाच दिशेनं विचार केलाय. सगळ्यांचा फोकस त्या काळ्या ठिपक्यावरच होता. त्या ठिपक्याभोवती खूप मोठा पांढरा पेपर आहे असं कोणीच लिहिलं नाही. मुलांनो, आपल्या आयुष्यात सुद्धा असंच होतं. आपल्याला खरं तर आयुष्यरूपी खूप मोठा पांढरा पेपर मिळालेला असतो, ज्यात आनंदाचे रंग भरायचे असतात, शब्द लिहायचे असतात. पण आपण ते न करता केवळ काळ्या ठिपक्याकडे पाहत राहतो. आयुष्यातल्या अडचणी, मित्रमैत्रिणींबरोबरचे वाद, गैरसमज, घरातले विसंवाद, हे सगळे ते काळे ठिपके असतात. आपण फक्त त्यावर फोकस करतो. पण त्यावेळी आयुष्य म्हणजे खूप मोठा पांढरा पेपर आपल्या हातात आहे, याकडे आपण दुर्लक्षच करतो. खरं तर एकूण पांढऱ्या पेपरच्या आकारापेक्षा काळा ठिपका तुलनेनं खूप लहान असतो, छोटा आहे तो. पण तरीसुद्धा आपण त्यातच गुंतून पडतो की नाही. आणि मग त्यामुळं मोठा पांढरा भाग दुर्लक्षितच राहतो. या प्रसंगाचं तात्पर्य एवढंच, यापुढे आपण लक्षात ठेवायला हवं, आपल्या आयुष्यातले जे असे काळे ठिपके असतील ना त्याकडे दुर्लक्ष करून पांढरा पेपर बघायला शिकूया. म्हणजेच आपलं आयुष्य आनंदी आणि समाधानी होईल. हो ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.